जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सोलापूर शहरातील जुगार अड्ड्याविरोधात बहुजन पॅंथर सेनेचे बेमुदत धरणे आंदोलन। सोलापूर शहरातील जुगार अड्ड्याविरोधात बहुजन पॅंथर संघटनेचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून आजचा हा 4था दिवस आहे। महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 असूनही शहरात बेकायदेशीर जुगार अड्डे खुलेआम सुरू आहेत। या जुगार अड्ड्यामुळे अनेक परिवार रस्त्यावर आले आहेत, अनेक लोक यामुळे भिकेला लागले आहेत। यावेळी संघटनेचा आरोप आहे की सदर बाजार व जेल रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे अड्डे पोलिसांच्या मूकसंमतीने चालू असून यावेळी कायद्याचा व संविधानाचा भंग केला जात आहे। यामुळे पोलीस अधिकाऱ्यावर शिस्तभंगात्मक व फौजदारी कारवाई करावी, तसेच त्या सर्व अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी व्हावी। याचबरोबर नागरिकांचा कायद्यावरील विश्वास टिकवण्यासाठी तत्काळ सर्व जुगार अड्ड्यावर छापे टाकून कारवाई करण्यात यावी, अशा अनेक मागणी बहुजन पॅंथर संघटनेतर्फे करण्यात आली आहेत। न्यूज चॅनल नेटवर्क सह झालेले नाही। महाराष्ट्र राज्य प्रतिबंधित कायदा 1887 चा कायदा असून या कायद्याची अंमलबजावणी सोलापूर शहरातील पोलिसांकडून होत नाही। संविधान विरोधी कृत्य असून संघटित गुन्हेगारीला वाव देण्याचा काम सोलापूर शहरातील पोलीस करत आहेत। तरी आमची एवढीच मागणी आहे की जे खुलेआम जुगार अड्डे सुरू आहेत त्यांच्यावर तात्काळपणे कारवाई व्हावी, त्यांना एमपीडी अंतर्गत कारवाई व्हावी, तसेच जे दोषी पोलीस अधिकारी आहेत त्यांची विभागीय चौकशी व्हावी, निलंबनाची कारवाई व्हावी व देशद्रोही कृत्य केल्यामुळे त्यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई व्हावी। जोपर्यंत या सर्व जुगार अड्डे धंदे बंद होत नाही तोपर्यंत आमचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू असणार। वाटल्यास बहुजन पॅंथर सेना आमच्या संघटनेकडून आंदोलनाची रूपरेषा बदलून तीव्र आंदोलन, वेगळ्या स्वरूपात आंदोलन करण्याचा आम्ही प्रशासनाला इशारा देत आहोत।